मिर्या नागपूर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहे आणि याचं काम देखील सध्या युद्धपातळीवर जरी सुरू असलं तरी अपूर्ण कामाचा फटका सध्या सामान्य नागरिक आणि वाहनधारकांना बसतो आहे। हा फटका नेमका का बसतो आहे याची कारणमीमांसा आपण आज TV9 वेब एक्सप्रेसमधून बघणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। मिर्या ते नागपूर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असलेलं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गाचं सुद्धा काम या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू असलेलं पाहायला मिळतंय। असं असलं तरी मिर्यापासून ते अगदी आंबा घाटापर्यंत या ठिकाणी जोडणाऱ्या महामार्गाचं काम सध्या सुरू असलं तरी याचा ज्या ठिकाणी अपूर्ण काम आहे त्या ठिकाणचा त्या अपूर्ण कामाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळतो आहे। याला कारण आहे इथला धुळीचं साम्राज्य। ज्या ठिकाणी या महामार्गाचं काम सुरू आहे, अपूर्ण आहे, त्या ठिकाणी सध्या धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी पाणी मारण्याची यंत्रणा संबंधित ठेकेदारांना या ठिकाणी करणं आवश्यक आहे, मात्र या बाबतीत ठेकेदार हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून आणि वाहन चालकांकडून होताना पाहायला मिळतो आहे। अगदी रत्नागिरीपासून ते हातखंब्यापर्यंत आणि पालीपासून आंबा घाटापर्यंत अनेक ठिकाणी सध्या या महामार्गाचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू असलं तरी पण या कामामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास सध्या इथल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना होताना पाहायला मिळतोय। एकूण मिर्यापासून आंबा घाटापर्यंत 42 किलोमीटरचं काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय। एकूण 800 कोटीहून अधिक कोटीचा हा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर या मिर्यापासून आंबा घाटापर्यंत जर चौपदरीकरण पूर्ण झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे अंतर अवघ्या 4 तासांवरती येणार आहे। त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाला फार विशेष महत्त्व आहे। येणाऱ्या डिसेंबर 2025 पर्यंत या महामार्गाचं आंबा घाटापर्यंत आणि कोल्हापूरपासून सांगलीपर्यंत या ठिकाणी काम जे आहे ते पूर्ण होऊ शकतं असा अंदाज बांधला जातो आहे। मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सध्या आणि इथल्या कामातल्या दर्जाबाबत सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं पाहायला मिळतंय। जे धूळ सध्या या महामार्गावरती उडालेली पाहायला मिळते, त्याच्यावरती ठेकेदारांनी उपाययोजना करावी अशा भावना जे आहेत ते सामान्य नागरिकांकडून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।